रात्री जागरण जर होत असेल, म्हणजे आता रात्री जागरण हे वृक्षता निर्माण करणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर रोजच 1-2 ला झोपत असेल तर शरीरामध्ये त्यांनी वृक्षता निर्माण होईल. ठीक आहे. आणि वृक्षता म्हणजे ड्रायनेस खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतो. मग तो त्वचेच्या अंतर्गत म्हणजे त्वचेच्या हिशोबाने दिसायला लागतो, केसांच्या हिशोबाने दिसायला लागतो, किंवा मानसिक वृक्षता अशा पद्धतीने एक तयार होते. म्हणजे विनाकारण चिडचिड चालू होतं असंही आपोआप दिसायला लागतं, की ज्यांची जागरणं खूप होत आहेत त्यांची चिडचिड वाढायला लागते, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जो आनंद मिळायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीत तो त्यांना मिळत नाही. त्यांना कुठेतरी अनसॅटिस्फाईड फिलिंग आपोआप सुरू व्हायला लागतं. ते मानस वृक्षतेचं लक्षण आहे. त्यामुळे झोप ही खूप गरजेची पडते. मग आता काही जण असतात की जे रात्र जागरण हे त्यांना खूप गरजेचं असतं, म्हणजे रिलेटेड विथ त्यांच्या वर्क असतं, वर्क प्रोफाईलच तसं आहे. IT इंजिनियर्स असतात ज्यांना शेड्यूलनुसार US शेड्यूल किंवा UK शेड्यूलनुसार काम करावं लागतं. मग त्यांनी काय करावं? ठीक आहे. मग हे जर रुटीन मध्ये राहिलं तर त्यांना भविष्यामध्ये नो डाऊट 10-15 वर्षानंतर तो त्रास सिव्हिअर होतो. मग त्यांनी मुख्यत्वे एक नियम फक्त फॉलो करायचा. जर रात्रचं जागरण हे त्यांचं समजा की 7 तासांची झोप आहे आणि ती रात्रीची झोप ही त्यांची 5 तासांची कमी पडली, ठीक आहे, तर त्यांनी दिवसा जेवणाच्या अगोदर म्हणजे सकाळच्या जेवणाच्या अगोदर त्यांनी 2.5 तास निम्मा वेळ झोपावं, म्हणजे 2.5 तास झोपावं, पण जेवणाच्या पूर्वी. असं केलं तर जे रात्री जागरणाचा दोष असतो तो आपल्याला रिकव्हर करता येतो. म्हणजे आपले बरेचसे रुग्ण जे नाईट शिफ्ट करणारे असतात त्यांना हा नियम आपण सांगतो, आणि त्यांना होणारे जे त्रास असतात म्हणजे त्याच्यामध्ये हायपरटेन्शन असतं किंवा सांध्यांचं दुखणं असतं, किंवा काही जण एन्झायटी किंवा डिप्रेशनमध्येही गेलेले असतात, ड्राय आय सिंड्रोम राहतात, किंवा डोळ्यांना खूप जास्त वृक्षता आलेली असते, किंवा त्वचेचे आजार, केसांची गळण ह्यातनं वाढायला लागतात. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला हा नियम खूप महत्वाचा आहे.